महाराष्ट्रात असे एकमेव मंदिर आहे की या मंदिरामध्ये एक अनोखी परंपरा आपल्याला पाहायला भेटते. कारण या मंदिरामध्ये पूजा करण्याचा मान फक्त विधवा महिलांनाच दिला जातो. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कान्हूर मेसाई तालुका शिरूर या ठिकाणी. ही देवी नवसाला पावली जाते अशी या देवीची आख्यायिका आहे. तर या देवीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मेसाई देवी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध लोकदेवता असून तिचे मुख्य आणि ऐतिहासिक मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावात आहे. हे गाव देवीच्या नावावरून कान्हूर मेसाई म्हणून ओळखले जाते. या मंदिराला एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक आणि सामाजिक इतिहास लाभलेला आहे. या देवीचे स्थान गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीत निश्चित केले म्हणून तिला स्मशान निवासिनी असे देखील म्हटले जाते. हा आहे मेसाई देवीच्या मंदिराचा प्रवेश मंडप. या मंडपाच्या दोन्ही बाजूला आतील बाजूस आपल्याला विविध देवी देवता, पशुधन, साधू संत, थोर पुरुष, महापुरुष तसेच नवनाथांच्या अनेक विविध प्रकारच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या पाहायला भेटतात. या मंडपात आल्यानंतर या दोन्ही बाजूच्या मूर्त्या पाहण्यामध्ये आपलं मन व्यस्त होऊन जातं. तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत कान्हूर मेसाई मंदिरामध्ये आणि आतमध्ये आता आपण जाऊन घेणार आहोत देवीचे दर्शन. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संत एकनाथ, संत नामदेवांच्या पत्नी राजाई आणि समर्थ रामदास यांच्या साहित्यात मेसाई देवीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. या मंदिराची सर्वात मोठी आणि आगळीवेगळी परंपरा म्हणजे येथे गाभाऱ्यात जाऊन मुख्य पूजा अर्चा करण्याचा मान फक्त विधवा महिलांना दिला जातो. इतर भाविक गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतात. पौराणिक कथेनुसार मेसाई देवी हे महाकालिकेचे रूप मानले जाते. ती कान्हूर गावात एका बालिकेच्या रूपात प्रकट झाली होती. मंदिर परिसरामध्ये आपल्याला एक अनोखे झाड पाहायला भेटते. हे झाड म्हणजे 2 खोड एकत्रित असलेले पिंपळ वृक्ष आणि कडुलिंब यांची झाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी देवीचा मोठा उरूस आणि यात्रा भरते. नवरात्र उत्सवामध्ये मंदिरात विधिवत घटस्थापना केली जाते आणि आकर्षक रोषणाई होते. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याची सांगता विजयदशमीला म्हणजेच दसऱ्याला महाप्रसादाने केली जाते. मंदिर परिसरामध्येच आपल्याला एक गुरुदत्तांचं छोटंसं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते. तर मंडळींनो, आपण कधी जर या मंदिराला भेट दिली असेल तर समोर दिसणारे हे दगडी मूर्ती ज्या आहेत या कशाच्या आहेत किंवा कोणत्या देवाच्या आहेत हे आम्हाला नक्कीच सांगा. मेसाई देवी मंदिर परिसरामध्येच अगदी शेजारीच आपल्याला श्री भैरवनाथांचे एक मंदिर पाहायला भेटते. तर आत्ता आपण या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. तर हे मंदिर
अतिशय सुंदर आपल्याला असलेले या ठिकाणी पाहायला भेटते आणि मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला भैरवनाथांच्या 2 मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या दिसत आहे. या मंदिरामध्ये येऊन ज्या भक्त भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे त्यांनी आपल्या गावाचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो कानूर मेसाई येथील मेसाई देवीच्या दर्शनासाठी. देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण या देवीविषयी आणि या मंदिराविषयी एक आख्यायिका पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.